कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केला मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न। आम्हाला न्याय द्या म्हणत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिल्या घोषणा। गेल्या 4 दिवसांपासून कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी आक्रमक। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण। संतप्त शेतकऱ्यांचं पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन। कांद्याला हमीभाव द्यावा आणि शेतकऱ्यांचं नुकसान थांबवण्याची केली मागणी। वर्धा-गोजी मार्गावरील खड्ड्यांवरून मनसे आक्रमक। सार्वजनिक बांधकाम विभागावर धडक देत दिले गिट्टी डांबर भेट। नागपुरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदारांचे सरकारकडे 15,000 कोटी रुपये थकीत। सरकारने या अधिवेशनामध्ये थकीत पैसे दिले नाही तर कंत्राटदारांकडून राज्यभर कामबंद आंदोलन करण्याचा इशारा। यवतमाळच्या घाटंजी येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन। आरटीओ प्रवेशातील जाचकटींच्या विरोधात मुक्काम पोस्ट शाळा आंदोलन। पालघर जिल्ह्यामध्ये भूमिसेना आणि आदिवासी एकता परिषदेच्या वतीने लॉंग मार्च। अपुऱ्या आरोग्य सुविधा आणि ट्रॉमा केअर हॉस्पिटल सुरू होण्यातील विलंबाविरोधात नागरिक आक्रमक। महाविकास आघाडीकडून मराठी भाषेसाठी आंदोलन। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन निधी दिला जात नसल्याने मराठी शाळा बंद पडतात असल्याचा आरोप। मराठी भाषा भवन न बांधता बिहार भवन बांधण्याविरोधात निषेधही केला व्यक्त। मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर मनसेचा घंटागाडीवर महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या हिंदी गाण्यांना विरोध। मराठी गाणी किंवा मराठीतूनच सूचना प्रसारित करण्याची केली मागणी। कांदिवलीतील बालभारती कॉलेजच्या नावाचा गुजराती भाषेमध्ये लिहिलेला फलक हटवला। मराठी भाषा दिनी मनसे विभाग अध्यक्ष दिनेश साळवींकडून गुजराती भाषेमध्ये लिहिलेला बोर्ड काढून टाकण्याची दिली होती धमकी। मुंबईमध्ये मराठी पाट्या न लावणाऱ्या व्यापाऱ्यांकडून तब्बल 2 कोटी 73 लाख रुपयांचा दंड वसूल। मराठी पाट्या लावण्यात व्यावसायिक उदासीन आणि आतापर्यंत 1,51,000 आस्थापनांवर मराठी पाट्या। राज्यामध्ये पटसंख्या आणि संच मान्यतेतील जाचकटींमुळे 4 वर्षात मराठी माध्यमाच्या तब्बल 624 शाळा घटल्या। इंग्रजी माध्यमाच्या नवीन 426 शाळांची यामध्ये भर। 255 मराठी शाळा बंद झाल्याची शालेय शिक्षण मंत्र्यांची कबुली। मुंबईच्या ग्रँड रोड येथील राजस्थानी महिला मंडळ शाळेमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहामध्ये साजरा आणि या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचं सादरीकरण करत घडवलं मराठी संस्कृतीचं दर्शन। विधिमंडळातील मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाला आमदारांची दांडी। मराठी भाषा गौरव दिनाला 90% अधिक आमदार अनुपस्थित तर मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्र्यांसह प्रमुख मंत्र्यांची देखील उपस्थिती। मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने राज ठाकरेंची खास पोस्ट। समाज माध्यमांवर जास्त प्रमाणात मराठीमध्ये व्यक्त होण्याचं राज ठाकरेंचं आवाहन। रोहित पवारांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट। अजितदादांच्या अपघातासंदर्भात दोनही नेत्यांना दिली माहिती। अपघाताची पारदर्शक चौकशी करण्याची मुख्यमंत्र्यांकडे विनंती केल्याची रोहित पवारांची माहिती। देवगिरी बंगल्याचं रूपांतर अजितदादा यांच्या स्मारकामध्ये व्हावं तसंच विधिमंडळाच्या आवारात अजित पवार यांचं स्मारक बांधावं। आमदार रोहित पवार यांची पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी। अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत केलं मोठं भाष्य। अजितदादांचा अपघात धुक्यानं झाला की धोक्यानं, राज ठाकरेंचा सवाल। अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या चौकशीचा अहवाल उद्या येणार। प्राथमिक चौकशीचा अहवाल उद्या येणार असल्याची माहिती। नेमका अपघात कशामुळे घडला याचा उलगडा या अहवालातून होणार। राज्यसभेवर पुन्हा जाण्याबाबत शरद पवार यांचं मौन। शरद पवारांकडून राज्यसभेचा चेंडू महाविकास आघाडी नेत्यांच्या कोर्टात। महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करण्याचा पक्षाच्या नेत्यांना सल्ला। राष्ट्रवादीकडून पार्थ पवार राज्यसभेचे उमेदवार। प्रफुल्ल पटेल यांची ही घोषणा। एकमुखानं आणि एकमतानं पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब। राज्यसभेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये चांगलीच रस्सीखेच। प्रियांका चतुर्वेदींसह राजन विचारे, अंबादास दानवे, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे सुद्धा राज्यसभेसाठी इच्छुक। राज्यसभेची एक जागा कुणाच्या पारड्यात पडते हे बघणं महत्त्वाचं। कमी दर्जाची प्लास्टिक फुलं आणि खेळणी घेऊन भाजप आमदार पासपुते विधिमंडळामध्ये दाखल। कमी दर्जाच्या प्लास्टिकमधील रंगामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचं त्यांचं विधान।
शालेय विद्यार्थिनीच्या विनयभंगानं बदलापूर पुन्हा हादरलं. स्कूल बसमध्येच अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग. स्कूल बसमध्ये महिला मदतनीस नसल्याचं समोर. पालकांच्या तक्रारीनंतर बस चालकावर गुन्हा दाखल. दहिसर येथील JBNC इंटरनॅशनल स्कूलला ईमेलच्या द्वारे बॉम्बस्फोटाची धमकी. धमकीच्या नंतर शाळा परिसरामध्ये तातडीनं पोलीस बंदोबस्त वाढवला आणि याचा शोध पोलिसांकडून सुरू. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडची फेसबुक पोस्ट चर्चेत. आता मात्र सर्वांसमोर सर्व काही बोलणार अशी पोस्ट केल्यानं चर्चांना उधाण. एका विदेशी महिला पर्यटकासोबत मुंबईमध्ये गैरवर्तन. पर्यटक महिलेनं इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत उघड केला हा सगळा प्रकार आणि महिलेनं नाही म्हणत असताना देखील मुलांकडून 15 मिनिटं पाठलाग. बीडमध्ये पोलीस पाटील भरती प्रक्रियेमध्ये गैरप्रकार होत असल्याची अफवा. जिल्हाधिकाऱ्यांनी सोडवला गुंता. लेखी आणि मुलाखत या दोनही टप्प्यांचा एकत्रित निकाल गावनिहाय पद्धतीनं जाहीर होणार. कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील 12वीच्या विद्यार्थिनीकडून हॉस्पिटलमधूनच 12वीची परीक्षा. शारीरिक व्याधीवर जिद्दीनं मात करत हॉस्पिटलच्या बेडवर सोडवला जीवशास्त्राचा पेपर. शिक्षण विभागाच्या तत्परतेमुळे परीक्षा शक्य. नागपूरमध्ये पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले सफाईसाठी 1 मार्चपासून विशेष मोहीम सुरू करण्याचे महापौरांचे आदेश. नाग नदी, पिवळी नदी आणि पोहरा नदीसह 379 नाल्यांची स्वच्छता करण्याचे निर्देश. माझं शहर माझी जबाबदारी अंतर्गत कोल्हापूर शहरामध्ये महास्वच्छता मोहीम. महापौर रूपाराणी निकम आणि महापालिका आयुक्त मंजुलक्ष्मी यांच्यासह सर्व नगरसेवक हातात झाडू घेत रस्त्यावर. जालन्यामध्ये 51 रुपयामध्ये साडीची ऑफर. त्यामुळे दुकानासमोर महिलांची प्रचंड गर्दी. गर्दीचं नियोजन न करता ऑफर ठेवल्यानं पोलिसांनी दुकानदाराला दिली समज. बीडच्या योगेश्वरी देवस्थानला भाविकाकडून 1 कोटी रुपयांची देणगी. मंदिराच्या 100 वर्ष जुन्या शिखराच्या जीर्णोद्धारासाठी भक्तांना दिली गुप्त पद्धतीनं ही देणगी. देहूमध्ये आमलकी एकादशीच्या निमित्तानं भाविकांची मांदियाळी. आजपासून संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन सोहळ्याला सुरुवात. नांदेडच्या हिमायतनगर इथल्या श्री परमेश्वर देवस्थानच्या यात्रेच्या निमित्तानं बैलगाडा शर्यतीचं आयोजन आणि बैलगाडा शर्यतीचा थरार पाहण्यासाठी यात्रेकरूंची मोठी गर्दी. गोंदियामध्ये भटक्या कुत्र्याने केली पाळीव मांजरीची शिकार. भटके कुत्रे चक्क घरामध्ये घुसून हल्ला चढवत असल्याचं आता समोर. नागरिकांकडून भटक्या कुत्र्यांच्या तात्काळ बंदोबस्ताची केली जाते आता मागणी. भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील तिर्री गावात अस्वलांचा धुमाकूळ. बोरीच्या झाडावर मारला ताव. गावकऱ्यांनी प्रसंग अवधान राखत अस्वलांना जंगलाच्या दिशेनं लावलं पिटाळून आणि या घटनेमुळे या भागामध्ये दहशतीचं वातावरण. वर्ध्याच्या खरांगणा वनपरिक्षेत्रातील मोरांगणा शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात 6 वासरांचा मृत्यू. 1 वासरू जखमी. शेतातील गोठ्यामध्ये बांधलेली होती वासरं आणि वन विभागाकडून पंचनामा. तात्काळ मदतीची शेतकऱ्यांची मागणी. नांदेडमध्ये सर्पमित्रानं अंडी उबवून वाचवलं सापांचं प्राण. प्रसाद शिंदेंच्या घरात जन्मली सापाची 8 पिल्लं. नांदेडच्या सर्पमित्राचं हे मोठं कार्य. कल्याणच्या मोहणे गाळेगाव या भागामध्ये भटका कुत्रा चावल्यानं एका 7 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू तर दुसरा मुलगा यामध्ये गंभीर जखमी. भटका कुत्र्यांचा बंदोबस्त करावा नागरिकांची मागणी. हिंगोलीच्या वसमत नांदेड महामार्गावर कारचा भीषण अपघात. वसमतहून नांदेड मार्गे जाताना घडली ही घटना. अपघातामध्ये 1 ठार 4 गंभीर जखमी. वाहनाचं प्रचंड नुकसान. नवी मुंबईच्या तुर्भे परिसरातील डम्पिंग ग्राउंडला भीषण अशी आग. आगीमध्ये कचऱ्याचं प्रचंड ढीग जळून खाक. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात धूर पसरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. डिझेलची वाहतूक करणारा टँकर आगीत खाक. धुळे जिल्ह्यातल्या अक्कलपाडा येथील घटना. तात्काळ उडी मारल्यानं टँकर चालक थोडक्यामध्ये बचावला. नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये घराला मोठी आग लागल्याची घटना. शॉर्ट सर्किटमुळे फ्रीजचा कंप्रेसर फुटून घराला आग लागल्याची माहिती. घरातील साहित्य जळून खाक. सुदैवानं जीवितहानी नाही. सध्या कोकणात शिमगा उत्सव जोरात. मात्र काही गावांमध्ये मानपानाच्या वादावरून आनंदावर विरजण. उत्सव साजरा करण्यास अडचण असेल तर पोलीस बांधवांना फोन करून सहकार्य घ्या असं पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचं आवाहन.